आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल विलर्न आयटीमध्ये। आजचा आपला जे क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थिअरी एमसीक्यू इंग्लिश टू मराठी मधला क्लास नंबर 5वा। तर याच्या आधी पण आपण सेम असंच चार क्लास घेतलेला आहे। आपण पूर्ण मॉड्यूल वाईज तुमचा सिलेबस कंप्लीट करून देत आहे। जसं आपला लेथ ॲक्सेसरीजचा मॉड्यूल चालू होता, ज्यात आपण लेथ ॲक्सेसरीजचा मॉड्यूल मध्ये आपला क्लास नंबर 3 आहे। याच्या आधी 60 क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे। तर आज आपला क्वेश्चन 61 पासून पुढे आहे। तर स्टार्ट करूया। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थिअरी एमसीक्यू क्लास नंबर 5वा। 61 नंबरचा जो प्रश्न आहे, विच वर्क होल्डिंग मेथड इज टू बी यूज्ड इफ अ हाय डिग्री ऑफ कॉन्सेंट्रिसिटी इज नीडेड। म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, जर उच्च कॉन्सेंट्रिसिटीची आवश्यकता असेल तर कोणती कार्यधारण पद्धत वापरावी। उच्च कॉन्सेंट्रिसिटी आवश्यकता, कॉन्सेंट्रिसिटी म्हणजे काय असते, एकदम आपल्याला जर 0-0 मध्ये जर आपल्याला ट्रू करायचा असल्यास कोणत्याही जॉबला, तर तेव्हा कोणती कार्यधारण पद्धत वापरावी हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा फोरजाचक, तिसरा थ्रीजाचक आणि चौथा ऑप्शन आहे इन बिटवीन सेंटर। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, जर उच्च कॉन्सेंट्रिसिटी आवश्यकता असेल तर कोणती कार्यधारण पद्धत वापरावी। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, इन बिटवीन सेंटर। कोणताही जसा आपण जॉबवर जर आपण मेंटेनन्स वर्क करतो म्हटलं, कोणताही जर मशीनचे पार्ट्सवर आपल्याला कोणताही ऑपरेशन करायचे असल्यास तर आपण काय करतो, जॉबला बिटवीन सेंटरमध्ये सेट करतो। बिटवीन सेंटरमध्ये सेट केल्यानंतर काय होते, जॉब आपलं पूर्ण 0-0 मध्ये ट्रू होते। म्हणूनच कोणत्याही मशीनचे पार्ट्सवर कोणताही मेंटेनन्सचे काम करायचं असलं तर बिटवीन सेंटरमध्ये जॉबला पकडून कार्य केला जाते। नेक्स्ट क्वेश्चन, विच मेथड ऑफ होल्डिंग इज यूज्ड फॉर लेंथी वर्क टू अवॉइड ओव्हरहँगिंग। प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, लांब वर्कपीससाठी ओव्हरहँग टाळण्यासाठी कोणती होल्डिंग पद्धत वापरली जाते। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे इन बिटवीन सेंटर, म्हणजे दोन्ही जॉबच्या मधात, दोन्ही सेंटरच्या मधात। दुसरा ऑप्शन आहे फोरजाचकमध्ये, तिसरा फेस प्लेटमध्ये आणि चौथा ऑप्शन आहे अँगल प्लेटमध्ये। तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, लांब वर्कपीससाठी ओव्हरहँग टाळण्यासाठी, जसं आपण जर जॉबची लांबी जास्त असेल तर त्याच्यावर टर्निंग करत असताना ओव्हरहँगिंग होते, तर त्या ओव्हरहँगिंगला टाळण्यासाठी कोणती वर्क होल्डिंग पद्धत वापरली जाते। तर याची उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इन बिटवीन सेंटर। म्हणजे दोन्ही सेंटरच्या मधात जॉबला जे आपला स्टडी रेस्ट असते त्याच्या सहाय्याने आपण सेट करून कोणते ऑपरेशन केले जाते जर लांब जॉब असेल तर। याच पद्धतीमध्ये काय होते, बिटवीन सेंटर मेथडमध्ये ओव्हरहँगिंग होत नाही। नेक्स्ट क्वेश्चन, विच वर्क होल्डिंग डिव्हाइसेस इज यूज्ड टू होल्ड इरेग्युलर शेप वर्क। अनियमित आकाराचे जॉबला पकडण्यासाठी कोणते वर्क होल्डिंग डिव्हाइस वापरतात। अनियमित आकार म्हणजे काय असते, जसं आपण रेग्युलर जे आपले आकार असते जॉबचे, जसा राऊंड आकार म्हणजे वर्तुळाकार किंवा चौकोन किंवा हेक्सागोनल, हे रेग्युलर आकार झाला। अनियमित आकार म्हणजे काय असतं, जसं कोणत्याही जॉबचा कोणताही आकारचे असतो किंवा राऊंड शेपमध्ये नसतात, या जॉबला काय म्हटलं जाते, अनियमित आकार। तर अनियमित आकारचे जॉबला पकडण्यासाठी कोणता वर्क होल्डिंग डिव्हाइस वापरतात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फोरजाचक, दुसरा ऑप्शन आहे थ्रीजाचक, तिसरा ऑप्शन आहे फेस प्लेट आणि चौथा ऑप्शन आहे कॅच प्लेट। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, अनियमित आकाराचे वर्क पकडण्यासाठी कोणता वर्क होल्डिंग डिव्हाइस वापरतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, फेस प्लेट। नेक्स्ट क्वेश्चन, वेअर विल बी युजिंग द अँगल प्लेट अँड ओव्हर काउंटर वेट। प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, अँगल प्लेट व काउंटर वेटचा वापर कुठे केला जातो। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा ऑप्शन आहे कॅच प्लेट, तिसरा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट, चौथा ऑप्शन आहे फोरजाचक। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, अँगल प्लेट व काउंटर वेटचा वापर कुठे केला जातो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर आहे फेस प्लेट। तर याच्या आधीच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं होतं, अनियमित आकारचे जॉब पकडण्यासाठी काय वापरले जाते, फेस प्लेट। आणि फेस प्लेटवर अनियमित आकारला पकडल्यानंतर त्याची बॅलन्स बरोबर करण्यासाठी आपल्याला काउंटर वेट आणि अँगल प्लेटचा वापर केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन, विच वर्क होल्डिंग डिव्हाइस ऑफ लेथ इज रिक्वायर्ड टू बॅलन्स फॉर अन इरेग्युलर जॉब। अनियमित वर्कसाठी संतुलन आवश्यक असल्यास लेथवरील कोणता वर्क होल्डिंग डिव्हाइस वापरतात। जसे याच्या आधीच्या दोन्ही प्रश्नामध्ये समजून सांगितलेलं आहे, तेच प्रश्न विचारलेला इथं।
याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा ऑप्शन आहे कॅच प्लेट, तिसरा ऑप्शन आहे त्रिज्या चक, चौथा ऑप्शन आहे फोरजा चक. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, अनियमित वर्कसाठी असंतुलन आवश्यक असल्यास संतुलन आवश्यक असल्यास लेथवरील कोणता बार्क होल्डिंग डिव्हाइस वापरतात. म्हणजे अनियमित जॉबला जेव्हा आपण फेस प्लेटवर सेट करतो, याचं उत्तर फेस प्लेट आहे. फेस प्लेटवर जेव्हा आपण सेट करतो तेव्हा काय होते, जो जॉबला सेट केल्यानंतर चकचा बॅलन्स बरोबर होत नाही. कोणत्याही एका बाजूला आपण जॉब सेट करतो तर जॉब चकची बॅलन्स बिघडतात. तर त्या वेळेवर काय केलं जाते, जॉब म्हणजे चकचा बॅलन्स व्यवस्थित करण्यासाठी त्या जॉबच्या ऑपोजिट बाजूला काउंटर वेट लावला जाते. तर तेच प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, विच मटेरियल इज यूज्ड फॉर मेकिंग द लेथ बेड. लेथ बेड तयार करण्यासाठी कोणता मटेरियल वापरतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पिग आयरन, दुसरा ऑप्शन आहे माइल्ड स्टील, तिसरा ऑप्शन आहे ग्रे कास्ट आयरन आणि चौथा ऑप्शन आहे नॉड्युलर कास्ट आयरन. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, लेथ बेड तयार करण्यासाठी कोणता मटेरियल वापरतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ग्रे कास्ट आयरन. ग्रे कास्ट आयरन पासून लेथ बेड तयार केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ अ सेंटर लेथ मेक अँग्युलर मुवमेंट. सेंटर लेथ मधील कोणता भाग कोनीय हालचाल करतो म्हणजे अँग्युलर मुवमेंट करतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सॅडल, दुसरा ऑप्शन आहे टॉप स्लाइड, तिसरा ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड आणि चौथा ऑप्शन आहे कंपाऊंड स्लाइड. तर या प्रश्नामध्ये जर आपण असा म्हटला कोणता लेथ मशीन मधील कोणता भागाच्या सहाय्याने आपण टेपर टर्निंग करतो, अँग्युलर मुवमेंट म्हणजे टेपर टर्निंगच झाला. तर टेपर टर्निंग करण्यासाठी कोणत्या भागाचा वापर करतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कंपाऊंड स्लाइड. कंपाऊंड स्लाइडच्या सहाय्याने आपण टेपर टर्निंग करतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द स्क्वेअर स्लॉट प्रोव्हाइडेड ऑन अ टॉप ऑफ द पिनियन ऑफ अ त्रिज्या चक. त्रिज्या चकच्या पिनियनच्या वर दिलेला चौकोनी स्लॉटचा उपयोग काय असतो. तर या प्रश्नामध्ये फक्त थोडंसं कन्फ्युजन काय केलेलं आहे, त्रिज्या चकचा पिनियन म्हणजे काय असते, ज्या ठिकाणी आपण चक्कीला बसवतो त्या ठिकाणीचा या प्रश्नामध्ये उल्लेख केलेला आहे. त्रिज्या चकच्या पिनियनच्या वर दिलेला चौकोनी स्लॉटचा उपयोग काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टू सेट द चक ऑन अ मशीन, म्हणजे मशीनवर चक बसवण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे टू सेट द बॅक ऑन द मशीन, म्हणजे मशीनवर बॅक सेट करण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे टू अकोमोडेट द चक्की, म्हणजे चक्की बसवण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे टू सेट द बॉडी ऑफ द चक इन स्पिंडल, म्हणजे स्पिंडलमध्ये चकची बॉडी बसवण्यासाठी. तर जसं मी आधी समजून सांगितलेलं आहे का, त्रिज्या चकच्या पिनियनवर दिलेला चौकोनी स्लॉटचा उपयोग काय आहे, ज्या ठिकाणी आपण चक्की फिट करतो. तर याचं उत्तर तेच आहे टू अकोमोडेट द चक्की, म्हणजे चक्की बसवण्यासाठी त्या पिनियनवर स्क्वेअर स्लॉट कटलेला असतो, ज्या ठिकाणी आपण चक्कीला बसवून त्या प्रत्येक जॉला टाईट किंवा ढिला करतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्विंग ओव्हर बेड. स्विंग ओव्हर बेड म्हणजे काय. तर स्विंग ओव्हर बेड म्हणजे काय हेच प्रश्नामध्ये ह्या लेथ मशीनच्या स्पेसिफिकेशन बद्दल विचारलेलं आहे. स्विंग ओव्हर बेड म्हणजे काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम लेथ अँड टू द कॅरेज, म्हणजे लेथ व कॅरेजमधील लंब अंतर. दुसरा ऑप्शन आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम लेथ ॲक्सिस टू टॉप ऑफ बेड, म्हणजे लेथ अक्षापासून बेडच्या वरच्या भागापर्यंतचे लंब अंतर. तिसरा ऑप्शन आहे डिस्टन्स बिटवीन सेंटर, म्हणजे सेंटरमधील अंतर. आणि चौथा ऑप्शन आहे लेंथ ऑफ बेड, म्हणजे बेडची लांबी. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे स्विंग ओव्हर बेड म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द लेथ ॲक्सिस टू टॉप ऑफ बेड, म्हणजे लेथ अक्षापासून बेडच्या वरच्या भागापर्यंतचे अंतर. आता स्विंग ओव्हर बेड जर समजून सांगायचे असेल तर स्विंग ओव्हर बेड म्हणजे काय असते, लेथ मशीनचं जे बेड पासून तर जे चकच्या सेंटर पॉईंट असते तिथपर्यंतची परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे वर्टिकल हाईट, यालाच काय म्हटलं जाते स्विंग ओव्हर बेड. आणि दुसऱ्या पद्धतीने जर सांगायचे असल्यास बेडच्या वर चकमध्ये जेवढा मोठ्यात मोठा डायमीटरचा जॉब आपण टर्न करू शकतो त्याला काय म्हटलं जाते स्विंग ओव्हर बेड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द बॅक गिअर युनिट इन अ कोन पुली हेडस्टॉक ऑफ अ लेथ. लेथच्या कोन पुली हेडस्टॉक मधील बॅक गिअर युनिटचा उद्देश काय असते. जसा कोन पुली हेडस्टॉकचं जे लेथ असतात त्याच्यामध्ये बॅक गिअर युनिट पण असते
आणि त्या बॅक गिअर युनिटचा उद्देश काय आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फॉर हेल्पिंग स्टेप टर्निंग म्हणजे स्टेप टर्निंगसाठी मदत. दुसरा ऑप्शन आहे टू डबल द स्पिंडल स्पीड म्हणजे स्पिंडलची गती दुप्पट करण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे टू गेट इन्क्रीज स्पिंडल स्पीड म्हणजे स्पिंडलची गती वाढवण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे टू गेट रेड्यूस स्पिंडल स्पीड म्हणजे स्पिंडलची गती कमी करण्यासाठी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे लेथच्या कोनपुली हेडस्टॉक मधील बॅक गिअर युनिटचा उद्देश काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी टू गेट रेड्यूस स्पिंडल स्पीड म्हणजे स्पिंडलची गती कमी करण्यासाठी. जेव्हा आपण कोनपुली लेथ मशीनवर कोणताही मोठ्या आकाराचा जॉब बसवतो आणि जर आपल्याला मोठा कट घ्यायचा असल्यास तर आपल्याला लोड जास्त घेण्यासाठी मशीनची स्पीड कमी केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ थ्रेड इज कट ऑन द स्क्रू शाफ्ट ऑफ एन इंडिपेंडेंट चक. इंडिपेंडेंट चकच्या स्क्रू शाफ्टवर कोणत्या प्रकारचा थ्रेड कापला जातो. जसा पिनियन म्हटलेला आहे तर पिनियनच्या खालचा भाग पूर्ण बॉडीवर थ्रेड कटलेला असते तर कोणत्या टाईपचा थ्रेड कटलेला असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लेफ्ट हँड व्ही थ्रेड, दुसरा ऑप्शन आहे राईट हँड व्ही थ्रेड, तिसरा ऑप्शन आहे लेफ्ट हँड स्क्वेअर थ्रेड आणि चौथा ऑप्शन आहे लेफ्ट हँड ॲक्मे थ्रेड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे इंडिपेंडेंट चकच्या स्क्रू शाफ्टवर कोणत्या प्रकारचा थ्रेड कापला जातो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लेफ्ट हँड स्क्वेअर थ्रेड म्हणजे जे पिनियनवाला जे शाफ्ट असते त्याच्यावर लेफ्ट हँड स्क्वेअर थ्रेड कटलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ अ गॅप बेड. गॅप बेड लेथचा उपयोग काय आहे. लेथ मशीनमध्ये जसं बेडचे 3-4 प्रकार आहे त्याच्यातले जर गॅप बेडचा उद्देश काय हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टू टर्न लार्जर डायमीटर ऑफ वर्क म्हणजे मोठ्या व्यासाचे वर्क टर्न करण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे टू टर्न स्मॉल डायमीटर ऑफ वर्क म्हणजे लहान व्यासाचे वर्क टर्न करण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे टू टर्न इरेग्युलर शेप वर्क म्हणजे अनियमित आकाराचे वर्क टर्न करण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे टू टर्न लेंथी वर्क म्हणजे लांब वर्क टर्न करण्यासाठी. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे गॅप बेडचा उपयोग काय आहे लेथ मशीनमध्ये, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए टू टर्न लार्जर डायमीटर ऑफ वर्क म्हणजे मोठ्या व्यासाचे वर्क टर्न करण्यासाठी लेथ मशीनमध्ये गॅप बेडचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द लेथ हेल्प्स गिव्ह अँग्युलर मुवमेंट ड्युरिंग टेपर टर्निंग. टेपर टर्निंग दरम्यान कोणता भाग कोनीय हालचाल देतो, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सॅडल, दुसरा ऑप्शन आहे टूल पोस्ट, तिसरा ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड आणि चौथा ऑप्शन आहे कंपाऊंड रेस्ट. जसा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे टेपर टर्निंग दरम्यान कोणता भाग कोनीय हालचाल देतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कंपाऊंड रेस्ट. कंपाऊंड रेस्टच्या सहाय्यानेच आपण टेपर टर्निंग करतो आणि कंपाऊंड रेस्ट काय दिला जातात आपल्याला अँग्युलर मुवमेंट देतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द लेथ गिव्ह परपेंडिक्युलर मुवमेंट टू द टूल. लेथचा कोणता भाग टूलला लंब हालचाल देतो, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲप्रॉन, दुसरा ऑप्शन आहे टेलिस्टॉक, तिसरा ऑप्शन आहे कॅरेज, चौथा ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे लेथचा कोणता भाग टूलला लंब हालचाल देतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी क्रॉस स्लाइड. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द लेथ इज सुटेड ऑन द राईट हँड साइड ऑफ द लेथ बेड. लेथ बेडच्या उजव्या बाजूला कोणता भाग असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. लेथ मशीनवर जर आपण उभा झालो आणि उभा झाल्यानंतर उजव्या बाजूला जे पार्ट्स असते त्या पार्ट्सचं नाव काय हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कॅरेज, दुसरा ऑप्शन आहे टूल पोस्ट, तिसरा ऑप्शन आहे हेडस्टॉक आणि चौथा ऑप्शन आहे टेलिस्टॉक. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे लेथ बेडच्या उजव्या बाजूला कोणता भाग असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी टेलिस्टॉक. लेथ मशीनवर आपण उभा झाल्यानंतर त्याच्या लेफ्ट साईडला काय असतं लेथ चाक असतं आणि राईट साईडला टेलिस्टॉक असतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच लेथ ॲसेसरी इज यूज टू होल्ड द प्रिव्हियसली बोर होल्ड. पूर्वी बोर केलेला वर्क पकडण्यासाठी कोणते लेथ ॲसेसरीज वापरले जाते. म्हणजे जसा एखादी जॉबला आपण ऑलरेडी बोर केलेला आहे आणि त्या बोरिंग केलेल्या जॉबला पकडण्यासाठी लेथ मशीनमध्ये कोणत्या लेथ ॲसेसरीजचा वापर केला जाते, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा ऑप्शन आहे ड्राईव्ह प्लेट, तिसरा ऑप्शन आहे मॅन्ड्रिल आणि चौथा ऑप्शन आहे कॅच प्लेट. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे पूर्वी बोर केलेला वर्क पकडण्यासाठी कोणते लेथ ॲसेसरी वापरले जाते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मॅन्ड्रिल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ द ड्राईव्ह पिन इन द ड्राईव्ह प्लेट.
ड्राई प्लेटमधील ड्राई पिनचा उपयोग काय असते हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टू होल्ड द वर्क, टू होल्ड द जॉब म्हणजे वर्क पकडण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे टू रोटेट द जॉब म्हणजे जॉबला फिरवण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे टू टर्न द जॉब म्हणजे जॉबला टर्न करण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे टू लोकेट द जॉब म्हणजे जागा निश्चित करण्यासाठी. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, ड्राय प्लेटमधील ड्राय पिनचा उपयोग काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टू रोटेट द जॉब म्हणजे जॉबला फिरवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय इज द बॉल सेंटर यूज्ड इन अ टेपर टर्निंग बाय द ऑफसेट मेथड. ऑफसेट पद्धतीने टेपर टर्निंग करताना बॉल सेंटर काय वापरलं जाते. जसं आपण टेपर टर्निंग करतो तर टेपर टर्निंग करण्याचे पण 3-4 मेथड आहे. त्याच्यातला एक मेथड आहे ऑफसेट मेथडच्या सहाय्याने आपण टेपर टर्निंग करतो. तर ऑफसेट मेथडच्या सहाय्याने टेपर टर्निंग करत असताना आपल्याला बॉल सेंटरची गरज असते. तर तेव्हा बॉल सेंटर वापरण्याचं कारण काय हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मिनिमम विअर अँड स्ट्रेन म्हणजे कमीत कमी झीज आणि ताण. दुसरा ऑप्शन आहे मिनिमम फ्रिक्शन म्हणजे कमीत कमी घर्षण. चौथा ऑप्शन आहे इकॉनॉमिकल म्हणजे किफायतशीर. आणि चौथा ऑप्शन आहे इजी सेटिंग म्हणजे सहज सेटिंग. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ऑफसेट पद्धतीने टेपर टर्निंग करताना बॉल सेंटर का वापरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मिनिमम विअर अँड स्ट्रेन म्हणजे कमीत कमी झीज आणि ताण. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर इज द बेंड टाईप लेथ कॅरियर एंगेज म्हणजे बेंड प्रकारच्या कॅरियर म्हणजे लेथ मशीनमध्ये जे लेथ कॅरियर असते 3-4 प्रकारचे त्याच्यातला बेंड टाईपचे जे कॅरियर आहे ते कुठे बसवलं जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. बेंड प्रकारच्या लेथ कॅरियर कुठे बसवतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा अँगल प्लेट, तिसरा कॅच प्लेट, चौथा ड्रायव्हिंग प्लेट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे बेंड टाईप लेथ कॅरियर कुठे बसवतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कॅच प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्पीड विल बी ऑप्टेन फ्रॉम 3 स्टेप कोन पुली हेडस्टॉक ऑफ अ लेथ विथ बॅक गिअर अरेंजमेंट. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे बॅक गिअर असलेला 3 स्टेप कोन पुली हेडस्टॉक मधून किती गती मिळतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 3, दुसरा ऑप्शन आहे 4, तिसरा ऑप्शन आहे 5 आणि चौथा ऑप्शन आहे 6. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला आहे बॅक गिअर असलेला 3 स्टेप कोन पुली हेडस्टॉक मधून किती गती मिळतात. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 3 गती. नेक्स्ट क्वेश्चन, हाउ मेनी स्पिंडल स्पीड आर टोटली ऑप्टेन फ्रॉम अ कोन पुली हेडस्टॉक. कोन पुली हेडस्टॉक मधून एकूण किती स्पिंडल स्पीड मिळतात. आता डायग्राम मध्ये जसा दाखवलेला आहे एक कोन पुली हेडस्टॉकचा डायग्राम आहे. याच्यामध्ये आपल्याला स्पीड किती मिळतील हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 6, दुसरा ऑप्शन आहे 7, तिसरा ऑप्शन आहे 8 आणि चौथा ऑप्शन आहे 9. तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे कोन पुली हेडस्टॉक मधून एकूण किती स्पिंडल स्पीड मिळतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 8. तर आजचा जो आपला क्लास होता टर्नर फर्स्ट इयर थिअरी MCQ मध्ये आणि मॉड्यूल जो होता आपला लेथ ॲक्सेसरीज ज्याच्यात आपण टोटल 81 क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. जर PDF ची गरज असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा PDF मिळून जातील. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.